अष्टमी नवमीच्या प्रसादासाठी पुरी, काळे चणे आणि शिरा अगदी झटपट 30 मिनिटांमध्ये होणारा। हे पहा, अगदी मऊसूत शिरा झालाय लहान मुलांसाठी जे आपण प्रसादासाठी करतो। चला तर पाहूया। हे काळे चणे 4 ते 5 तास भिजत ठेवा। मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी कुकरला 2 ते 3 शिट्ट्यामध्ये झटपट शिजून जातात। काळे चणे शिजेपर्यंत आपण पुऱ्यांसाठी पीठ बनवून ठेवूया। हे मी गव्हाचे पीठ घेतले, त्यात अर्धी वाटी रवा घ्या। रव्यानी पुऱ्या तेलकट नाही होत आणि थोडंसं मीठ टाकून घट्टसर पीठ मळा। जितकं जास्त घट्ट पीठ मळलं तितकं छान पुऱ्या होतात आणि तेलकट नाही होत। पीठ जर मऊ झालं तर पुऱ्या तेलकट होतात। हे पहा, या प्रकारे घट्टसर आपण पीठ मळून एक 10 ते 15 मिनिटं असंच मुरत ठेवूया। वरतून मी तेल लावलंय, तेलाने थोडं सॉफ्ट होतात। आता कढईमध्ये आपले काळे चणे शिजलेले आहेत। कढईमध्ये मी तेल टाकलंय, यात आपण कांदा लसूण वापरलेला नाहीये। आलं आणि हिरवी मिरची परतून घ्यायची। जर तुम्हाला कमी तिखट करायचे असतील तर तुम्ही हिरवी मिरची नका टाकू। 1 चमचाभर लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचाभर आमचूर पावडर। त्याने छान टेस्ट येते। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू पिळून टाका। आणि 2 चमचे बेसन घातले। बेसननी सर्व मसाले आपल्या हरभऱ्याला, काळ्या चण्यांना छान चिटकून राहतात, त्याच्यामुळे बेसन टाका आणि छान घट्टसर अशी ग्रेव्ही तयार होते। आता आपले हरभरे शिजलेले आहेत। वरतून चवीनुसार आपण मीठ टाकलंय। आता ही पूर्ण ग्रेव्ही घट्टसर होण्यासाठी आपल्याला एक 5 मिनिटं झाकून ठेवावं लागेल, म्हणजे मसाले छान मुरतात भाजीमध्ये। हे पहा, मस्त अशी काळ्या हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे। आणि आता आपण एका कढईमध्ये तूप गरम केले। 2 ते 3 चमचे तूप घेतले आणि 1 वाटीभर रवा घेतलाय। त्याला छान भाजून घ्यायचंय, लालसर होईपर्यंत भाजून घ्या, म्हणजे खमंग भाजला जातो। गॅस मीडियमच ठेवा। हे पहा, रव्याचा हलका रंग बदललाय। मी त्यात ड्रायफ्रुट्स टाकले। आता रवा भाजत आल्यानंतर 1-2 चमचे त्याच्यामध्ये बेसन घाला। बेसननी शिऱ्याची चव बदलते आणि मस्त अशी चविष्ट शिरा तयार होतो। आता 1 वाटीभर रव्याला साधारण 2.5 ते 3 वाटी पाणी घाला, म्हणजे छान मऊसूत शिरा तयार होतो। आणि लगेचच घट्ट झालं की 1 वाटीभर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि वरतून परत 1 चमचाभर तूप टाका, म्हणजे शिऱ्याला छान शाईन येते। 1-2 मिनिटं साखर विरघळेपर्यंत आपल्याला शिरा शिजून घ्यायचा आहे। शिरा पटकन शिजतो आणि खूप छान मऊ असं शिरा तयार होतो। हे पहा, आता आपले काळे चणे आणि शिरा तयार आहे। आता आपण पटकन पुऱ्या तयार करून घेऊया। पुऱ्याचं पीठ अगदी छान मऊसूद होतं। याला 10 ते 15 मिनिटं छान मुरू दिल्यानंतर आधी आपण शिरा करून काळे चणे करून घेतलेत, त्याच्यामुळे पीठ छान मऊसूद झालंय। हे पहा, आता आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया। पुऱ्या हलक्या जाड करा आणि आता पुऱ्या तळून घेऊया। त्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि तुम्ही दिवसभर ठेवलात तरी छान मऊसूद राहतात। कन्याभोजसाठी, तुम्हाला प्रसादासाठी नेण्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या प्रसादासाठीचा, अष्टमीसाठी, नवमीसाठी जो प्रसाद करतो, अगदी झटपट आणि पटकन बनणारा स्वादिष्ट असा प्रसाद तयार आहे। थँक्यू।